ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 6व्या अध्यायातील 29 व 30व्या वचनात असे म्हटले आहे, जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर, आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नकोस. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्याकडे ते परत मागू नकोस. परमेश्वराने मोशेकरवी इस्रायलाला दिलेले नियमशास्त्र अतिशय कठीण व कडक होते. त्यानुसार जर एखाद्या माणसाला ठार मारण्यात आले तर त्या कृत्याला जबाबदार असणाऱ्या माणसाला ठार मारले जाई. म्हणजे जीवाबद्दल जीव, डोळ्याच्या बदल्यात डोळा, दाताच्या बदल्यात दात, हाताच्या बदल्यात हात, पायाच्या बदल्यात पाय, भाजल्याच्या बदल्यात भाजणे, जखमेच्या बदल्यात जखम आणि मार लागल्याच्या बदल्यात मार देण्यात येईल. परमेश्वराने मोशेला दिलेले आज्ञा व नियमच केवळ कठीण व कठोर नव्हते, तर ते कठीण दगडांवरच लिहिलेले होते. मोशेच्या नियमशास्त्रात घटस्फोटास परवानगी देण्यात आली होती. त्या संदर्भात बोलताना ख्रिस्त पुरुषांना खडसावून म्हणाला होता, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. थोडक्यात मानवाचे मनही कठीण व कठोर असल्याने जुन्या करारात देवाने केलेले नियम व कायदे कठोर होते व म्हणूनच ते कठोर व कठीण दगडी पाट्यांवर लिहिलेले होते. परंतु आम्ही नव्या करारात येतो तेव्हा ख्रिस्त त्या कठोर नियमांऐवजी अगदी विलक्षण वेगळेच नियम सांगताना दिसतो. तो फटक्याबद्दल फटका व जीवाबद्दल जीव यापेक्षा वेगळीच संकल्पना मांडतो. तो म्हणतो, जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर. असे का? आपल्याला या प्रश्नाचे उत्तर एहेजकेल 36, 26 ते 27 मध्ये पाहावयास मिळते. तेथे परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल, असे मी करेन. आता तो कठोर नियमांऐवजी पत्र लिहू इच्छितो, तेही शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर कोरलेले पत्र लिहू इच्छितो. त्यासाठी आधीचे नियमशास्त्र पूर्ण करावे म्हणून ख्रिस्त या भूतलावर आला. त्याने स्वअर्पणाद्वारे नियमशास्त्र पूर्ण केले व त्याच्या निर्दोष व निष्कलंक मौल्यवान रक्ताद्वारे मानवाशी नवा करार केला. आता त्याने कृपेचा नियम लागू केला. बदललेल्या नव्या नियमानुसार मनुष्य कितीही घोर पातकी असला तरी जर तो पश्चाताप करीतो व ख्रिस्ताच्या अर्पणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो तर त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आपण या कृपेच्या नियमाचा लाभ घेऊन पापक्षमा व सार्वकालिक जीवन नाही का मिळविणार? परमेश्वर आपणास कृपा पुरवो. धन्यवाद.